नमस्कार. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी हा विचार केला असेल किंवा ऐकलं असेल की आजकालच्या तरुण मुलांना खूप लवकर थकवा येतो. पूर्वीच्या लोकांसारखी ताकद राहिली नाही. पण असं का? चला आज यामागची खरी कारणं कोणती आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आमच्या वेळी आम्ही खूप मजबूत होतो, पण आजची पिढी बघा, लगेच आजारी पडते. हे वाक्य आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, नाही का? पण हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, तर हे आपल्या आजूबाजूला दिसणारं एक वास्तव आहे. कमी वयातच सतत आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. तर मग प्रश्न हा आहे की असं का होतंय? यामागे नक्की काय कारण आहे? हा फक्त एक योगायोग आहे की आपल्या जगण्याच्या पद्धतीतच काहीतरी मोठी गडबड होते? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपण 3 मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत. एक म्हणजे आपलं खाणं-पिणं, दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यात आलेला मोबाईल आणि तिसरं म्हणजे आपली पूर्णपणे बदललेली जीवनशैली. चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून, ते म्हणजे आपलं अन्न. कारण आपण जे खातो तसंच आपलं शरीर बनतं आणि इथेच सगळ्यात मोठा बदल झाला आहे. तो कसा ते पाहूया. जरा हा फरक बघा. एकेकाळी आपलं मुख्य जेवण म्हणजे काय, तर घरात बनलेलं ताजं पौष्टिक अन्न. पण आज त्याची जागा जंक फूड, पॅकेटमधले पदार्थ आणि फास्ट फूडने घेतली आहे. हा आपल्या सवयींमधला खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा बदल आहे. आणि मग होतं काय की जेव्हा शरीराला गरजेचं पोषण मिळतच नाही, तेव्हा ते आतून कमजोर व्हायला लागतं. याचाच परिणाम म्हणजे कमी वयातच थकवा जाणवणं, अशक्तपणा येणं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजे आजारांशी लढण्याची ताकद कमी होणं. आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या सवयीकडे, मोबाईल फोन. तो तर आपल्या जगण्याचा एक भागच बनलाय. पण त्याचा आपल्या आरोग्यावर नकळतपणे काय परिणाम होतोय याचा आपण कधी विचार केलाय का? ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण दिवसातला जवळजवळ 30% वेळ म्हणजे जवळपास 8 तास आपण स्क्रीन समोर असतो. आणि याचा फटका बसतो तो थेट आपल्या झोपेला, जी शरीराच्या दुरुस्तीसाठी सगळ्यात जास्त गरजेची असते. म्हणजे बघा, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्यामुळे झोप तर उडतेच, पण त्यामुळे शरीराला जी विश्रांती मिळायला हवी ती मिळत नाही. आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीर आतून कमजोर होतं आणि मग साधे साधे आजारही लगेच पकडतात. आणि आता तिसरं पण तितकंच महत्त्वाचं कारण, ते म्हणजे आपली निष्क्रिय जीवनशैली. खरं सांगायचं तर आपलं शरीर हालचालीसाठी बनलेलं आहे, पण आपण त्याला एका जागी बसून ठेवलंय. जरा आठवून बघा, आधीच्या पिढीचं आयुष्य कसं होतं. भरपूर चालणं, शारीरिक मेहनत. आणि आत्ताचं आयुष्य दिवसभर एकाच जागी कॉम्प्युटरसमोर बसून काम. यामुळे शरीराची हालचाल जवळजवळ थांबली आहे. हे अगदी सोपं आहे. जे शरीर वापरलं जात नाही ते कमजोर पडतं. जेव्हा आपण शरीराला हालचालीची सवयच लावत नाही, तेव्हा ते नैसर्गिकरित्याच कमजोर बनत जातं. तर ही आहेत ती 3 मुख्य कारणं: चुकीचं खाणं, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव. याच गोष्टींमुळे आजच्या पिढीला इतकं थकल्यासारखं वाटतंय. आणि गंमत म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक दुष्टचक्रच आहे हे. खाणं बरोबर नाही म्हणून व्यायाम करायला शक्ती नाही, आणि मोबाईलमुळे झोप नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा थकवा. हे चक्र असंच सुरू राहतं. ठीक आहे, कारणं तर समजली, पण आता पुढे काय? जर हे असंच चालू राहिलं तर आपल्या आरोग्याचं काय होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे थांबवण्यासाठी आपण आज काय करू शकतो? जरा एक क्षण विचार करूया. जर हीच जीवनशैली, याच सवयी पुढेही चालू राहिल्या तर त्याचे भविष्यात काय परिणाम असतील? धोका मोठा आहे. कमी वयातच शरीर साथ देणं सोडून देईल. आपली प्रतिकारशक्ती इतकी कमी होईल की साधे आजारपणही मोठे वाटतील. आणि मधुमेह, बीपी सारखे आजार तर अगदी तरुण वयातच मागे लागतील. पण घाबरून जाण्याचं कारण नाहीये. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही परिस्थिती आपण बदलू शकतो. आणि त्यासाठी खूप मोठे बदल नाहीत, तर फक्त काही छोट्या सवयी बदलण्याची गरज आहे. मग करायचं काय? फक्त 3 सोप्या गोष्टी. पहिलं, बाहेरचं खाणं कमी करून घरच्या पौष्टिक जेवणाला महत्त्व द्या. दुसरं, झोपण्याच्या 1 तास आधी तरी मोबाईल दूर ठेवा. आणि तिसरं, रोज थोडा तरी व्यायाम करा. साधं चालणं तरी चालेल. हे छोटे बदल आयुष्यात खूप मोठे आणि चांगले परिणाम घडवू शकतात. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर स्वतःच्या आरोग्यासाठी यापैकी कोणतं एक पहिलं पाऊल आपण उचलू शकतो? स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी हा विचार नक्की करायला हवा.